Welcome once again. So let's start with the discussion of units and measurement. Okay. चला आज आपण युनिट्स अँड मेजरमेंट मधला पुढचा पॉइंट बघूया. आपण लास्ट लेक्चरला डायमेन्शन्स किंवा डायमेन्शन ॲनालिसिस बघितलेलं होतं. आय होप की सगळ्यांना आता डायमेन्शन्स फाइंड आउट करायला जमत असतील. आज त्याच्या पुढचा पॉइंट आपण बघूया. तोही इम्पॉर्टंट आहे, थोडा थेरॉटिकल आहे, थोडा मॅथमॅटिकल आहे, त्याच्यावरती न्यूमेरिकल सुद्धा डिपेंड आहेत. उद्याच्या टेस्टसाठी ते इम्पॉर्टंट आहे. सो त्याचा व्यवस्थित अभ्यास करा आजच्या ह्या लेक्चरचा, ज्याचा फायदा तुम्हाला टेस्टसाठी होऊन जाईल. ओके. सो आज आपण कशाचा स्टडी करणार आहोत बघा. सुरुवातीला काही थेरॉटिकल पॉइंट्स बघूया, त्याच्यानंतर त्याचं मॅथमॅटिकल कसं आहे ते बघूया. आता आपण मेजरमेंट हा टॉपिक शिकतो, बरोबर. मेजरमेंट म्हणजे काही क्वांटिटीज मेजर केल्या जातात, मग त्याच्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात, बरोबर. छोटे इन्स्ट्रुमेंट्स किंवा काही टेक्निक्स असतात. फॉर एक्झाम्पल जर आपण मास मेजर करायचं असेल तर वजन काटा वापरतो, बरोबर ना. समजा टाइम मेजर करतोय तर आपण सेकंड म्हणजे घड्याळाचा वापर करतो, बरोबर. सो अशा काही टेक्निक्स असतात प्रत्येक मेजरमेंटच्या. आता तुम्ही लॅबमध्ये जेव्हा एक्सपेरिमेंट करता तेव्हा तो एक प्रकारचा मेजरमेंटचा. सो डुईंग द एक्सपेरिमेंट इज टाइप ऑफ मेजरमेंट. सो एक्सपेरिमेंट करत असताना तुमची जी काही रिडिंग्स आहेत ती रिडिंग्स कशी येणं अपेक्षित आहे, तर अगदी ॲक्युरेट येणं अपेक्षित आहे, बरोबर. सो ॲक्युरसी बघा. सो ॲक्युरसी इज इम्पॉर्टंट व्हाईल मेजरमेंट. नंतर तुमचं जे रिझल्ट आहे तो मोर प्रिसाईज पाहिजे, प्रेसिजन असणं अपेक्षित आहे. प्रिसाईज या सगळ्याचा अर्थ आपण बघत आहे. पण तिथं काय होऊ शकतं की कधी एरर येऊ शकतो, बरोबर. कधी कधी अनसर्टेनिटी येऊ शकते, बरोबर. सो ॲक्युरसी, प्रेसिजन, देन अनसर्टेनिटी, ओके. त्याच्यानंतर एरर्स, बरोबर. हे सगळं येऊ शकतं ना तिथं. मग हे सगळं मिनिमाइज करायला पाहिजे आपल्याला, बरोबर. किंवा हे कमीत कमी एरर्स यावे, म्हणजे जेवढा एरर कमी तेवढी ॲक्युरसी जास्त असते, ओके. सो हे सगळे फॅक्टर्स येतात मेजरमेंट या टर्म मध्ये. मग अगदी ॲक्युरसी असेल किंवा एरर असेल, एरर हा असतोच ना, थोडाफार का प्रमाणात असेल होईना, पण एरर हा असतोच. तर एरर आपण मिनिमाइज करतो. मग एरर मिनिमाइज करायची प्रोसेस, पुन्हा एरर मिनिमाइज केला की ॲक्युरसी वाढली. सो ह्या सगळ्या टर्म्स ह्या मेजरमेंट मध्ये येतात. सो या सगळ्या टर्मचा आज आपण अभ्यास करणार आहोत, ओके. वन बाय वन बघूया आपण पहिल्यांदा. सो फर्स्ट वी विल सी ॲक्युरसी. व्हॉट इज मीन बाय ॲक्युरसी. ॲक्युरेट व्हॅल्यू म्हणतो आपण, म्हणजे अगदी तंतोतंत जुळणारी व्हॅल्यू जर आली आपल्याला तर आपण काय म्हणतो, येस इट इज ॲक्युरेट व्हॅल्यू, बरोबर ना. म्हणजे जर आपल्याला एक व्हॅल्यू मेजर करायची फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, तर त्याची जी ट्रू व्हॅल्यू आहे किंवा ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे त्याच्या जवळपासच आपल्याला व्हॅल्यू काढावी लागते, बरोबर ना. म्हणजे आपण जे काही मेजर करणार आहोत दॅट मेजर्ड व्हॅल्यू शुड बी क्लोज टू द ॲक्च्युअल ऑर ट्रू व्हॅल्यू. then we can say that yes it is the accuracy. Okay. So accuracy is nothing but how, okay, how close is the measured किंवा measurement, how close is the measurement to the कुणाशी, to the actual or true value which gives accuracy, which gives accuracy. आपण सेट ऑफ व्हॅल्यू ज्या मेजर करणार आहोत त्या किती क्लोज आहे कुणाला, ऍक्च्युअल किंवा ट्रू व्हॅल्यूला, हे कोण किंवा हे काय डिफाइन करतं, तर ॲक्युरसी डिफाइन करतं. जेवढी ॲक्युरसी जास्त तेवढं मेजरमेंट आपण म्हणू की किंवा ते हेल्दी मेजरमेंट झालं ना, ॲडव्हान्टेजेस पार्ट झाला जेवढी ॲक्युरसी जास्त. कारण ॲक्युरसी जेवढी जास्त असेल तेवढी त्याचा अर्थ काय होईल, तुम्ही ॲक्च्युअल आणि ट्रू व्हॅल्यू पर्यंत तुमचं मेजरमेंट सुरू आहे. सिंपल ना, लक्षात येतं ॲक्युरसी म्हणजे. ओके. नेक्स्ट प्रेसिजन किंवा प्रिसाईज व्हॅल्यू म्हटलं जातं बघा. प्रेसिजन किंवा प्रिसाईज व्हॅल्यू, ओके. हा सुद्धा शब्द ॲक्युरसीशी रिलेटेड आहे बघा. प्रेसिजन सुद्धा कोणाशी रिलेटेड आहे, ॲक्युरसीशी रिलेटेड. ॲडव्हान्टेजेस पाहतोय, मोर प्रिसाईज जर एखादं इन्स्ट्रुमेंट असेल तर ते मोर ॲक्युरसी दाखवतं. म्हणजे जेवढं इन्स्ट्रुमेंट प्रिसाईज असेल
तेवढं चांगलं आहे, का तर ती ॲक्युरसी तिथं जास्त मिळते. ओके, सो ऍक्च्युअल मग अर्थ काय बघा प्रेसिजनचा, ही प्रोसेस आहे थोडक्यात. ओके, द प्रोसेस in which the measurement results, म्हणजे ज्या काही आपल्या व्हॅल्यूज येणार एक्सपेरिमेंट केल्यानंतर, मेजर केल्यानंतर मेजरमेंट रिझल्ट्स आर रिप्रोड्युसिबल. याचा अर्थ रिप्रोड्यूस म्हणजे समजा मी 5 वेळा रिडिंग्स घेतले, तर पहिलं रिडिंग आलं 10, दुसरं आलं 10, तिसरं आलं 10, चौथंही आलं 10 आणि पाचवंही आलं 10. सगळ्या 5ही रिपीट प्रोसेस केल्याने सो 5ही प्रोसेस मध्ये मला रिझल्ट किती मिळाला, सेम मिळाला. रिप्रोड्यूस होते बघा, रिझल्ट सारखा सारखा तोच मिळतोय, चेंज होत नाहीये. याचा अर्थ आउटपुट एकसारखंच मिळतंय. अशी जेव्हा प्रोसेस असते त्याला काय म्हणायचं, प्रेसिजन. किंवा ती जी व्हॅल्यू असेल त्या ज्या रिपीटेटिव्ह व्हॅल्यूज होतात त्यांना काय म्हणायचं, प्रिसाइज व्हॅल्यू म्हणायचं. सो ॲक्युरसी अँड प्रेसिजन. ओके, अजून एक याच्यामध्ये टर्म इम्पॉर्टंट आहे, अनसर्टॅनिटी. शब्दशः अर्थ जर सांगायला झालं तर अनिश्चितता. ओके, अनिश्चित म्हणतो ना आपण की एखादा रिझल्ट माहित नाही, आपण नाही सांगू शकत ना, फिक्स व्हॅल्यू नाही सांगू शकत, व्हॅरिएबल आहे, अनिश्चित आहे असं आपण म्हणतो. सो सर्टेनिटी आणि अनसर्टेनिटी कन्सेप्ट असते. सर्टन व्हॅल्यू म्हणजे यस, माहिती आहे आपल्याला, यस दॅट इज द व्हॅल्यू. बट अनसर्टन मीन्स वी डोंट judge the value, or we cannot say yes the value is like this. Okay, so that value may be changing with respect to time, or with respect to any condition that value is changing. Okay, so that is nothing but the uncertainty. मग मला सांगा आता uncertainty हा advantageous part झाला का disadvantageous? So obviously it is disadvantageous part. uncertain येते ना रिझल्ट आपल्याला, अनिश्चित व्हॅल्यूज येत आहेत, ह्याचा अर्थ काय की एरर्स येत आहेत. सो दिस इज रिलेटेड विथ द एरर. सो एरर हा डिसएडव्हांटेजेस पार्ट असतो ना मेजरमेंट मधला. सो अनसर्टेनिटी म्हणजे थोडक्यात एरर. मग ही अनसर्टेनिटी येते का, एरर थोडक्यात येतो का, तर त्याच्यासाठी बरेच कारण आहेत, रिझन्स म्हणूया आपण. ओके, सो कॉजेस किंवा रिझन्स. कॉजेस बघा, कॉजेस म्हणजे काय, कुठल्या कुठल्या कारणामुळे काय होतं, तर सर्किटमध्ये अनिश्चितता येते. आणि सर्किटमध्ये अनिश्चितता जर आली तर काय होतं, तर एरर इन्क्रीमेंट होते, एरर मध्ये इन्क्रीमेंट होते किंवा तिथं एरर डेव्हलप होतो. ओके, सो काय होतं बघा, एक सगळ्यात पहिल्यांदा ड्यू टू द क्वालिटी ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट. साहजिकच आहे ना, जर इन्स्ट्रुमेंटची क्वालिटी कशी आहे त्याच्यावर डिपेंड आहे एरर येणार का नाही. मग जर क्वालिटी चांगली असेल तर अनसर्टेनिटी थोडीशी कमी येईल, एरर थोडासा कमी येईल. पण जर क्वालिटी जर इन्स्ट्रुमेंटची चांगली नसेल, तुम्ही एखादा इन्स्ट्रुमेंट घेतले, वजन काटा घेतला आणि तुम्ही मास मेजर करायला चाललेला, जर तो वजन काटा परफेक्ट नसेल तर मास मेजरमेंट सुद्धा परफेक्ट होणार नाही. सो इट डिपेंड्स अपॉन द क्वालिटी ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट. ओके, इट ऑल्सो डिपेंड अपॉन, आता ऑब्झर्वर बघा, ऑब्झर्वर म्हणजे जो कोणी एक्सपेरिमेंट करतो आहे तो पर्सन, त्याच्यावरती डिपेंड आहे ना. सो ऑब्झर्वर, ओके, इट मीन्स पर्सन. ओके, द ऑब्झर्वर और द पर्सन which or who is going to perform the experiment. मला सांगा, तुम्हाला एखादी गोष्ट मेजर करायला सांगितली, तुम्हाला ती माहीतच नसेल तर साहजिकच येणार आन्सर हे एरर टाइप येणार आहे, अनसर्टन येणार आहे ना. का तर इट डिपेंड्स अपॉन दॅट पर्सन ऑल्सो. पर्सनला जर ते माहित असेल कसं एक्सपेरिमेंट करायचं आहे, कसे रिडिंग्स घ्यायचे आहेत, तर मात्र काय होणार आहे की ॲक्युरेट जे रिडिंग जे आहेत तिथं फरक पडणार आहे. ओके, त्यामुळे त्या ऑब्झर्वरचं म्हणजे स्किल म्हणतो ना. ओके, स्किल्ड पर्सन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर ना, स्किल्ड पर्सन असेल तरच तिथं अनसर्टेनिटी कमी होऊ शकते, एरर कमी होऊ शकतो, अदरवाइज एरर येणार. ओके, अजून एक असं म्हणू शकतो की आपण मेथड्स, कुठल्या मेथड परफॉर्मन्स करतोय, मेथड्स युज्ड इन एक्सपेरिमेंट. परफॉर्मन्स जेव्हा सुरू आहे त्यावेळेस कुठल्या मेथडने तुम्ही परफॉर्मन्स करताय त्याच्यावरती कोण डिपेंड आहे, अनसर्टेनिटी डिपेंड आहे. तुम्हाला सांगितलं एका मेथडने करायला, तुम्ही जर वेगळ्याच मेथडने करत असाल तर एरर येऊ शकतो ना. सो तिथं
अनसर्टनिटी येऊ शकते. अँड ऑल्सो इंटरनल अँड एक्सटर्नल फॅक्टर्स. ओके, इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनल म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटशी रिलेटेड, त्या लॅबशी रिलेटेड म्हणूया, आणि एक्सटर्नल म्हणजे ॲटमॉस्फेरिक म्हणूया. सो यांचा सुद्धा इफेक्ट काय होऊ शकतो, तुमच्या रिडिंग्स वरती होऊ शकतो. टेम्परेचरचं म्हणतो ना आपण, टेम्परेचर, प्रेशर यांचा इफेक्ट होऊ शकतो आणि तुमचे रिडिंग्स काय होऊ शकतात, चुकू शकतात. सो तिथं अनसर्टनिटी ही येऊ शकते. बघा 3 गोष्टी आपण शिकलो. एक म्हणजे ॲक्युरसी, दुसरं म्हणजे प्रिसिजन, आणि तिसरं म्हणजे अनसर्टनिटी. समजलं? दिस इज वन्स अगेन theoretical point. त्याच्या पुढचा पॉईंट बघूया. आज एक थेरी पॉईंट बघूया. आज आहे बरंच थेरी पण आहे, न्यूमेरिकल वाईज पण आपल्याला इम्पॉर्टंट लेक्चर आहे आजचं हे. सो दिस इज अबाउट द accuracy, precision and uncertainty. Okay, so next we will see errors in measurement. Okay, so error is nothing but the fault. बरोबर ना? Error is the fault, or we can define the difference. बघा, डिफरन्स असतो ना एरर मध्ये, डिफरन्स बिटवीन ऍक्च्युअल व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू असं म्हणूया. द डिफरन्स बिटवीन ऍक्च्युअल व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू, किंवा डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू असं पण म्हणू शकतो ना. ही ऍक्च्युअल व्हॅल्यू सपोज 10 आहे, लेंथ आहे सपोज 10 मीटर आहे, आणि मी जर याची मेजर केली लेंथ, मला सपोज 8 मिळाली, तर 10 आणि 8 2 चा डिफरन्स मिळाला. सो दॅट इज नथिंग बट 10. मी समजा 10 च्या ऐवजी 11 मेजर झाले माझ्याकडे चुकून, तर 1 चा डिफरन्स मिळाला. सो ऍक्च्युअल आणि मेजर्ड ह्या दोन व्हॅल्यू मध्ये जो डिफरन्स असतो त्याला म्हणूया आपण एरर म्हणूया. मी जर समजा 10 ला 10च मेजर केली तर काय झालं, 10 minus 10. So how much difference? It is 0 difference. So we can say that there is no any error. Okay, because error value is 0. Okay, so actual value आणि measured value मध्ये जो काही डिफरन्स असतो तो म्हणजे काय झालं, एरर झाला. ओके, आता एरर मध्ये दोन महत्त्वाचे टाइप्स आहेत. एक सिस्टमॅटिक एरर. ओके, and second one is the random error. Okay, so systematic error and random error. Now why these two types of errors are there? Okay, आता नावातच बघा सिस्टमॅटिक. सो हा थोडक्यात सिस्टीमशी रिलेटेड असलेला एरर. आणि रॅन्डम म्हणजे आपण रॅन्डम शब्द कधी वापरतो, एनीथिंग किंवा रॅन्डम, कधीही कसाही, हा सांगून येत नाही. बरोबर, रॅन्डम हा शब्द बघा, रॅन्डमली जेव्हा एखादी गोष्ट घडते तेव्हा ती आपल्याला माहित असते का, यालाच आपण काय म्हणतो, इट मे बी ऍक्सिडेंटल. अपघाताने एखादी गोष्ट घडते ना असं आपण म्हणतो, कधीही घडते, अचानकपणे घडते. ओके, सो त्याला काय म्हणतो आपण, रॅन्डम एरर म्हणतो. सो सिस्टमॅटिक एरर आणि रॅन्डम एरर हे दोन टाइपचे एरर्स मेजरमेंट मध्ये येऊ शकतात. ओके, सिस्टमॅटिक एरर अँड रॅन्डम एरर हे दोन एरर मेजरमेंट मध्ये येऊ शकतात. आता व्हॉट इज मीन बाय सिस्टमॅटिक एरर? ओके, सो इट डिपेंड्स अपॉन द सिस्टम. सो मग अशी बघितलं बघा आपण, इट डिपेंड्स अपॉन द इन्स्ट्रुमेंट्स युज्ड. सो वी कॅन से दॅट इट इज डिपेंड अपॉन सिस्टीम बेस्ड एरर आहे हा. ओके, सो हा कशावरती डिपेंड आहे, किंवा याचा टाइप जर पुन्हा डिफाइन करायचा झाला तर इन्स्ट्रुमेंटल एरर. ओके, इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे त्याच्यामध्ये जर डिफेक्टिव्ह सेटिंग जर असेल, तर आपण काय म्हणू शकतो की दिस एरर मे बी ऑकर्ड. ओके, सो वी कॅन से दॅट इफ there is a defect in the system of the instrument. Okay, instrumental error. If there is a defect म्हणजे काय, फॉल्ट ना, एरर म्हणतो ना आपण. ओके,
if there is a defect in the system or settings of the instrument, then this type of error can be occurred. ओके, सिस्टीम मध्ये जर एरर असेल किंवा त्या सिस्टीम मधल्या सेटिंग्ज मध्ये जर एरर झाला, डिफेक्टिव्ह सेटिंग जर तिथे असेल, जर फॉल्ट झाला तर तिथे काय होऊ शकतो, हा एरर येऊ शकतो. दॅट इज नथिंग बट द इन्स्ट्रुमेंटल एरर. ओके, नेक्स्ट याचा अजून एरर कुठला येऊ शकतो बघा. मगाशी आपण बघितलं होतं जर मेथड्स चुकीच्या असतील मेजरमेंट करत असताना, ओके, दॅट इज वी कॅन से दॅट perfection in the measurement techniques. सिंपल आहे. जर मेथड चुकीचे असतील, वी कॅन से दॅट रॉंग मेथड्स, म्हणजे एक्सपेरिमेंटच्या जर मेथड जर चुकल्या तर साहजिकच हा काय येऊ शकतो, एरर येऊ शकतो. दॅट इज सिस्टमॅटिक एरर. हा रिलेटेड टू द सिस्टमच आहे ना. ओके, लक्षात येते थेरोटिकल. आणि अजून एक एरर याच्यामध्ये सांगितलं तो म्हणजे पर्सनल एरर. इट इज रिलेटेड टू द पर्सन और ऑब्झर्वर. मगाशी बघितलं बघा आपण, जर ऑब्झर्वरला जर प्रोसेस माहित नसेल, ऑब्झर्वरला जर टेक्निक्स माहित नसतील, तर या टाईपचा एरर काय होऊ शकतो, तिथे येऊ शकतो. म्हणजेच पर्सनल एरर त्याला म्हणलेला आहे, किंवा पर्सनशी रिलेटेड, व्यक्तीशी रिलेटेड. ऑब्झर्वरला टेक्निकच माहित नाहीत किंवा ऑब्झर्वरला मेजर करताना फॉर एक्झाम्पल त्याच्याकडनं चुका होऊ शकतात ना. एखादं सेन्सिटिव्ह डिव्हाइस असेल तर प्रत्येकाकडनं रिडिंग वेगळं येणार आहे. सिंपल, कारण मग कुणाचा हात तिथं थरथरू शकतो, कापू शकतो, म्हणजे व्हायब्रेशन्स येऊ शकतात. कुणाला परफेक्टली धरता येणार नाही, कुणाला व्यवस्थित पकडता येणार नाही, ग्रीप होणार नाही. डिपेंड आहे त्या पर्सन वरती, बरोबर ना. सो पर्सन कडून जर तिथं एरर आला तर तो पर्सनल एरर किंवा आपण त्याला ऑब्झर्वर एरर म्हणूया. सो इट इज अगेन रिलेटेड टू द सिस्टमॅटिक एरर. ओके, अँड व्हॉट इज इन द रँडम एरर, ऍक्सिडेंटली. ओके, मग रँडम एरर कधी येईल, इट इज ड्यू टू चेंज इन द ॲटमॉस्फेरिक कंडिशन. बरोबर का बघा, ॲटमॉस्फेरिक कंडिशन. मग काय होऊ शकतं, तर टेम्परेचर चेंज होऊ शकतं ना, टेम्परेचर, किंवा काय होऊ शकतं, प्रेशर चेंज होऊ शकतं ॲटमॉस्फेरिक, किंवा डेन्सिटी चेंज होऊ शकते, बरोबर ना. किंवा फ्लक्च्युएशन होऊ शकतं. फ्लक्च्युएशन कशामध्ये, व्होल्टेज मध्ये, फ्लक्च्युएशन इन व्होल्टेज एटसेट्रा म्हणूया आपण, बरोबर. किंवा जर आउटसाइड एखादं रीडिंग घ्यायची असतील, बाहेर घ्यायची असतील, अचानक पाऊस आला, अचानक ऊन पडलं जोराचं, किंवा वारा सुटला एकदम जोराचा, तर काय होऊ शकतं, हे जे ॲटमॉस्फेरिक इफेक्ट आहेत ते त्याच्यावरती होऊ शकतात आणि रीडिंग काय होऊ शकतं, चुकू शकतं. सिंपल. सो असे जे काही एरर्स येतील ते सगळे एरर्स म्हणजे काय झाले, रँडम एरर झाले, आणि हे सगळे मेजरमेंट मध्ये येऊ शकतात. सो दिस इज अगेन थेरॉटिकल पॉइंट. बघा, मगाचे 3 पॉइंट आणि हे 2 महत्त्वाचे पॉइंट. सो दॅट इज नथिंग बट द एरर. आता ह्या एरर वरती थोडंसं मॅथमॅटिकल जास्त आहे. ओके, सो नेक्स्ट पॉइंट आहे इस्टिमेशन ऑफ एरर्स. आता इस्टिमेशन शब्द आला बघा. इस्टिमेशन म्हणजे आता ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन्स आपण म्हणूया. इस्टिमेशन एरर्स वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. आता ते मॅथमॅटिकली कुठले कुठले घेतले जातात याचा आपण थोडासा स्टडी करू. ओके, सो स्टेप बाय स्टेप जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट इज द मीन व्हॅल्यू, त्यालाच अर्थमॅटिक मीन व्हॅल्यू म्हटलं जातं, किंवा और ॲव्हरेज व्हॅल्यू. साहजिकच ही सोपी आहे डेफिनेशन एकदम. बघा, ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे माहिती आहे ना आपल्याला, समजा तुमच्या पर्सेंटेज काढतो आपण, मार्क्सचं पर्सेंटेज, सो ते ॲव्हरेजच म्हणतो ना आपण. सिंपल. सो बघा, आता
मीन व्हॅल्यू किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू बघूया. कन्सिडर करूया लेट आपल्याकडे रेडिंग्ज आहेत, A1 आहे, A2 आहे, A3 आहे, असं अगदी लास्टपर्यंत जाऊया आपण. AN इतकं रिडिंग आहे आपल्याला असं आपण म्हणूया. मी एवढी रिडिंग्स घेतली, A1 घेतलं, A2 घेतलं, A3 घेतलं. मला ह्या सगळ्यांचा ॲव्हरेज काढायचं, तर आपण काय करतो, ह्या सगळ्यांची बेरीज करतो, डिवायडेड बाय जेवढे नंबर्स आहेत तेवढे करतो ना. ओके, सो मीन व्हॅल्यू बघा. सो देअर फोर ए मीन लिहितो मी इथं, सफिक्स असा देतो बघा, ए मीन, बरोबर ना. किंवा ए ॲव्हरेज म्हणलं तरी चालेल, सिम्पल ना. सो इज इक्वल टू सगळ्यांची बेरीज होणार A1 प्लस A2 प्लस A3 प्लस अप टू AN आणि डिवायडेड बाय काय होणार, एन होणार. जेवढा नंबर ऑफ क्वांटिटीज आहेत त्यांना डिवाइड करतो ना आपण, ॲव्हरेज असंच काढतो ना. 5 टर्म्स असतील तर आपण ॲव्हरेज कसं काढतो, A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 प्लस A5 अपॉन 5 करतो ना. सो दिस इज द फॉर्म्युला. सो हाच फॉर्म्युला आपण सॉरी असा लिहूया. देअरफॉर ए मीन इज इक्वल टू, हे 1 अपॉन n मी बाहेर घेतो आणि इथं समेशन करतो, I इज इक्वल टू 1 टू n आणि हे मी AI लिहितो. समेशनचा रूल माहिती आहे का बघा. पहिल्यांदा आयची व्हॅल्यू 1 पुट करा. सो काय झालं मग AI, समेशन आहे म्हणून प्लस करा, आयची व्हॅल्यू पुन्हा 2 करा, A2, बरोबर ना. A1 प्लस A2 प्लस A3 प्लस शेवट कुठपर्यंत प्लस n. बघा सगळ्यांचं समेशन झालं का. सो वी कॅन डिफाईन दिस इज द ॲव्हरेज व्हॅल्यू. लक्षात आलं का बघा. दिस इज द फर्स्ट डेफिनेशन, that is mean value or the average value. It is simply the addition आहे, सगळ्यांची ॲडिशन आहे बघा. लक्षात आलं. सो दिस इज द फर्स्ट डेफिनेशन. नेक्स्ट सेकंड डेफिनेशन इज ॲब्सोल्यूट एरर. मी इथंच लिहितो, व्यवस्थित तुम्ही 1 बाय 1 लिहून घ्या. सेकंड डेफिनेशन ॲब्सोल्यूट एरर. ओके, आता ॲब्सोल्यूट एरर बघा प्रत्येक एका रिडिंगमधला काढला जातो, याच्यातला 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 अगदी याच्यातला काढला जातो. मग कसा काढला जातो बघा. तर आता मीन व्हॅल्यू तर मिळाली, एवढी सगळ्यांची मीन व्हॅल्यू मिळाली. तर मीन व्हॅल्यू आणि ह्या A1चा विचार करायचा. ॲब्सोल्यूट एरर कुणामधला काढायचा, पहिल्यांदा A1 मधला, प्रत्येकातला निघणार ना. सो ॲब्सोल्यूट एरर इन A1, तर याच्या आणि याच्यामधला डिफरन्स घ्यायचा, बरोबर. मग कसं काय म्हटलं जातं बघा, इट इज मॅग्निट्यूड डिफरन्स किंवा मॅग्निट्यूड व्हॅल्यू ऑफ डिफरन्स बिटवीन कोणाकोणामध्ये, मीन व्हॅल्यू and individual value म्हणजे कोण, A1 इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू, बरोबर. म्हणजे आपण पहिल्यांदा A1 मधला ॲब्सोल्यूट एरर काढूया. देअरफॉर ॲब्सोल्यूट एरर इन A1 इज, बघा डेल्टा A1 लिहायचं. ॲब्सोल्यूट एररचा अर्थ, ॲब्सोल्यूट म्हणजे डेल्टा A1 इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ मीनमध्ये आणि त्या A1 मध्ये काय घ्यायचा, डिफरन्स घ्यायचा. सिमिलरली ॲब्सोल्यूट एरर इन A2 इज डेल्टा A2 इज इक्वल टू काय येणार, A मीन मायनस A2 येणार. बघा इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू काय करायची, त्या मीन व्हॅल्यूमधनं सबट्रॅक्ट करायची. अशीच अगदी डेल्टा AN मध्ये काय होणार सांगा, A मीन मायनस AN होणार. बघा मीन व्हॅल्यू सगळीकडे तीच, म्हणजे जी इथं काढले ना अशी मीन व्हॅल्यू, फक्त इंडिव्हिज्युअल रिझल्ट्स काय करायचे त्याच्यातनं मायनस करायचे मीन व्हॅल्यूमधनं. सो दिस इज नथिंग बट द ॲब्सोल्यूट एरर. तिसरी डेफिनेशन आहे त्यालाच रिलेटेड, मीन ॲब्सोल्यूट एरर. काय अवघड नाही, याच्यामध्ये काय करायचं फक्त बघा, मीन ॲब्सोल्यूट एरर
ॲब्सोल्यूट एररचा मीन घ्यायचा. आता ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय, 1 2 3 4 अशी शेवटची ही व्हॅल्यू, ह्या सगळ्यांचा मीन घ्यायचा. म्हणजे काय करायचं, मीन ऑफ ऑल ॲब्सोल्यूट एरर व्हॅल्यूज इन मेजरमेंट. सिंपल. ओके. सो देयरफॉर डेल्टा ए मीन is equal to delta A1 plus delta A2 up to last delta AN upon N. मग हेच असं लिहूया, therefore delta A mean is equal to 1 upon N summation I is equal to 1 to N delta AI. This is the definition of the mean absolute error. लिहून घ्या तिन्ही डेफिनेशन्स. अजून 2 डेफिनेशन्स आहेत, हे समजल्या का बघा. सो दिस इज नथिंग बट द मीन ॲब्सोल्यूट एरर. सो मीन ॲब्सोल्यूट एररमध्ये काय केलं बघा, आपण सगळ्या व्हॅल्यूजचा काय घेतला, मीन घेतला, म्हणजेच ॲव्हरेज व्हॅल्यू घेतली. लक्षात आलं. सो दिस इज नथिंग बट द, ह्या 3 डेफिनेशन लिहून घ्या. अजून चौथी एक डेफिनेशन आहे, पुढची बघूया आपण. आता चौथ्या डेफिनेशनसाठी बघा, तिसरी आणि पहिली डेफिनेशन घ्यायची. सिंपल. याचा आणि याचा काय करायचा, सरळ रेशो घ्यायचा. चल, फोर्थ डेफिनेशन बघूया. एका खाली एक तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या सगळ्या डेफिनेशन्स. इंटरेस्टिंग आहे, काही अवघड नाहीये. चलो, फोर्थ डेफिनेशन इज रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर. सो रिलेटिव्ह एरर बघा कसा डिफाईन करायचा. आधी फॉर्म्युला लिहा म्हणजे सोपं पडेल. रिलेटिव्ह एरर. आता आपण काय बघितलं, डेल्टा ए मीन बघितलं, बरोबर ना. मीन ॲब्सोल्यूट एरर. आणि मगाशी काय बघितलं होतं की मीन व्हॅल्यू बघितलं होतं. सो दोघांचा काय घेतला, सिंपल रेशो घेतला. सो द रेशो ऑफ मीन absolute error to the mean value. Now simple is called as relative error. This is the fourth definition. आणि ह्याला फक्त पुढे म्हटलं जातं पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर. ह्याच्या पुढची डेफिनेशन पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर. ह्याला फक्त 100 ने मल्टिप्लाय करायचं. सो पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू वॉट एव्हर दिस ए डेल्टा ए मीन अपॉन ए मीन, त्याला फक्त 100 ने मल्टिप्लाय करायचं, बरोबर. म्हणजे आपल्याला मिळणार आहे पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर. लक्षात आलं. सो दीज आर द 5 मेन डेफिनेशन्स. दॅट इज नथिंग बट द एस्टिमेशन ऑफ द एरर. 5ही डेफिनेशन समजल्या का बघा. अजून थोडंसं मॅथमॅटिकल आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. सो ते आपण याच्या पुढं बघूया. सो दीज आर द मेन 5 डेफिनेशन्स ऑफ द एरर. आता याच्या पुढे एक पॉईंट आहे कॉम्बिनेशन ऑफ एरर. चला हे लिहिलं का बघा सगळ्यांनी. सो कॉम्बिनेशन ऑफ एरर बघूया आपण. चलो नेक्स्ट एरर मधला पॉईंट कॉम्बिनेशन ऑफ एरर. हे थोडंसं आता न्यूमेरिकलसाठी इम्पॉर्टंट आहे बघा. कॉम्बिनेशन ऑफ एरर. कॉम्बिनेशन ऑफ एरर हे बघण्याआधी आपण बघूया की एखादी टर्म आहे आपल्याकडं आणि त्याच्यामध्ये एरर कसा लिहिला जातो हे आपण चेक करूया पहिल्यांदा. समजून घेऊया आणि मग जाऊया कॉम्बिनेशन ऑफ एररकडे. समजा आपल्याकडे एक टर्म आहे ए. ओके. तर ए मध्ये एरर रिप्रेझेंटेशन कसं करायचं बघा. तर ए तर आहेच, प्लस मायनस त्या ए मध्ये थोडासा चेंज आहे असं असेल तर एरर म्हणतो ना आपण. म्हणजे मगाशी मी म्हटलं होतं बघा, जर आपली मेन व्हॅल्यू किती आहे 10 मीटर आहे. ओके.
पण याच्यामध्ये एरर आहे आपण जर असं म्हटलं तर एकतर याच्यात प्लस पण होऊ शकतं आणि एकतर मायनस पण होऊ शकतं, पण तो काही जास्त नसणार आहे ना, चेंज आहे तो जास्त नसणार आहे. म्हणजे 10 मध्ये फार फार तर 11 होऊ शकतं किंवा 10 मध्ये 9 होऊ शकतं ना, सिंपल. सो हेच मी असं लिहिलं तर चालेल का? बघा, समजा मी म्हटलं की एकदा एरर आला 1 एरर आला आणि नंतर आला पुन्हा 1 आला. ओके, सिंपल. म्हणजे एकदा +1 आला आणि एकदा -1 आला, तर हे काय होणार? डेल्टा ए काय होणार मग सांगा? एकदा +1 होणार, एकदा -1 होणार. म्हणजे एरर इन ए कसा लिहिला बघा मी? एरर इन ए इज इक्वल टू ए प्लस मायनस डेल्टा ए. त्यातला हा ए म्हणजे मेन आणि डेल्टा ए म्हणजे काय? जो अगदी छोटा असेल, मग तो प्लस असेल किंवा मायनस असेल. मग बघा, पहिल्यांदा आपण जर प्लस केलं तर किती येणार? हे 11 येणार. आणि जर आपण मायनस केलं तर हे किती येणार? 9 येणार. म्हणजे एरर हा प्लसमध्ये पण येऊ शकतो आणि मायनसमध्ये पण येऊ शकतो. सो एरर इन ए लिहिताना कसं कायम लक्षात ठेवा, त्या क्वांटिटीमध्ये प्लस मायनस त्याची स्मॉल क्वांटिटी करायची. चेंज आहे ना, डेल्टा ए म्हणजे स्मॉल किंवा चेंज म्हणतो आपण. तसं झेडमध्ये एरर लिहा म्हटलं तर काय लिहायचं? झेड प्लस मायनस डेल्टा झेड, बरोबर. तसंच बी मध्ये लिहा म्हटलं तर काय करायचं? बी प्लस मायनस डेल्टा बी करायचं. सिंपल. हे आधी लक्षात घेऊया, मग बघूया की नक्की कॉम्बिनेशन ऑफ एरर म्हणजे काय आहे. समजलं का बघा हे? चला, त्याच पर आपल्या टेक्स्टबुक प्रमाणे जाऊया. काय आहे एक पहिली मेथड. सो कॉम्बिनेशन ऑफ एरर मध्ये एरर्स इन सम अँड डिफरन्स. फर्स्ट, एरर्स इन सम अँड डिफरन्स. हे व्यवस्थित लक्ष द्या. एक इम्पॉर्टंट बुकमधली आपल्या मेथड आहे एरर्स इन सम अँड डिफरन्स. काय आहे बघा, समजा लेट एक इक्वेशन आहे आपल्याकडं, झेड इज इक्वल टू ए प्लस बी. हे समेशनचं इक्वेशन आहे, दोन क्वांटिटीमध्ये समेशन दाखवली ना. सो लेट झेड इज इक्वल टू ए प्लस बी म्हणूया आपण. आता काय करूया? एरर लिहूया प्रत्येकामधला. झेड मधला एरर कसा लिहितो आपण? झेड प्लस मायनस डेल्टा झेड, सिंपल मागायसारखं. ए मधला लिहूया ए प्लस मायनस डेल्टा ए प्लस, चालेल का? बघ मी असं लिहितो. बी मधला लिहूया बी प्लस मायनस डेल्टा बी, चालेल. हे थोडंसं रिअरेंज करूया. झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू, हे ए प्लस बी मी लिहितो इकडं आधी, हा ए आणि हा बी ॲड करतो, चालेल. प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी, चालेल. या झेडला आणि या ए प्लस बीला आपण कॅन्सल म्हणू शकतो. झेड इज इक्वल टू ए प्लस बी आहे ना, सो कॅन्सल म्हटलं तर चालेल. सो देअर फॉर डेल्टा प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी. म्हणजे जेव्हा दोन क्वांटिटीची समेशन असते तेव्हा त्यांच्यामधला एररची पण काय म्हणतो आपण तिथं? सिंपल समेशन करायची. म्हणजे झेड डेल्टा झेड म्हणजे झेड मधला एरर, डेल्टा ए म्हणजे ए मधला एरर, डेल्टा बी म्हणजे बी मधला एरर. सो सिंपल समेशन. लेट डिफरन्स बघा आता कसा. डिफरन्स वजाबाकी जर असेल तर झेड इज इक्वल टू ए मायनस बी असेल तर काय करायचं? काय होणार? सेम असंच होईल बघा. चला पुन्हा करूया मग. झेड मधला एरर झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू ए प्लस मायनस डेल्टा ए मायनस बी प्लस मायनस डेल्टा बी म्हणूया आपण, चालेल. शेवटी काय होणार आहे बघा? झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू ए मायनस बी, हे प्लस मायनस डेल्टा ए, जरी हे मायनस ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर हे मायनस प्लस डेल्टा बी, म्हणजे शेवटी ते प्लस मायनसच राहील ना. सो ह्याला हे जर घालवलं तर प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी. So we can define or we can say that for both sum and difference the same output is there. म्हणजे सिंपल समेशन असेल किंवा डिफरन्स असेल तर एरर सुद्धा घेताना एकदा समेशन घ्यायची आणि एकदा डिफरन्स घ्यायचं, ह्याचा हा रूल झाला. सो याला म्हटलं जातं एरर्स इन सम अँड डिफरन्स मेथड. ओके. सो वेन टू क्वांटिटीज आर ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड, याच्या खाली कन्क्लुजन लिहा वाटल्यास. वेन टू
quantities are added or subtracted, मी as per book देतो तुम्हाला, added or subtracted, comma, the absolute error in the absolute error in the final result is the दोन्ही सेम आले ना, म्हणजे सम आले, सम ऑफ फायनल रिझल्ट इज द सम ऑफ ॲब्सोल्यूट एरर इन द इंडिव्हिज्युअल क्वांटिटी, ॲब्सोल्यूट एरर इन इंडिव्हिज्युअल क्वांटिटी, म्हणजे त्यांच्या इंडिव्हिज्युअल क्वांटिटीमधला ॲब्सोल्यूट एरर. हे पण आणि हे पण कसं झालं, सेम झालं. सो हे झालं फर्स्ट. याच्यावरती काय फारशी न्यूमेरिकल येत नाहीत, पण बेसिक आहे सम आणि डिफरन्स, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. याच्या पुढचं फारच, पुढची दोन आहेत ती इम्पॉर्टंट आहे. चला हे लिहून घ्या व्यवस्थित. सो दिस इज द फर्स्ट कॉम्बिनेशन, दॅट इज एरर्स इन सम अँड डिफरन्स. आता पुढचा जो असेल तो मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा असेल, ज्याला की आपण प्रोडक्ट अँड डिव्हिजन असं म्हणतोय. बघूया ते पण. त्यात सुद्धा प्रोडक्टला जो रिझल्ट येईल तोच डिव्हिजनला येतो, त्यामुळं सोपं जाईल ते. त्यातला फक्त एक बघूया आपण, प्रोडक्टचा बघूया, डिव्हिजनचा काय सॉल्व करायची गरज नाही. ओके. सो हेडिंग इज एरर्स इन प्रोडक्ट अँड डिव्हिजन. प्रोडक्ट अँड डिव्हिजन. ओके. क्वेश्चन म्हणतो ना डिव्हिजनमध्ये, प्रोडक्ट अँड डिव्हिजन. चला लेट पहिल्यांदा मागाच्या सारखंच लेट. आता काय असणार बघा, झेड इज इक्वल टू ए बी करायचं. मगाशी काय आपण केलं, झेड इज इक्वल टू ए प्लस बी केलं, ए मायनस बी केलं. आता झेड इज इक्वल टू ए इंटू बी केलं. चला याच्यातले एरर लिहा. देअरफॉर झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू ए मधला काय, ए प्लस मायनस डेल्टा ए इंटू बी मधला काय, बी प्लस मायनस डेल्टा बी. सिंपल ना, कळलं. झेडचा हा लिहिला बघा, हा झेडचा लिहिला, हा एचा लिहिला आणि हा बीचा लिहिला, आणि मध्ये साईन कुठला आहे, प्रोडक्ट आहे ना इथं, हे साईन इथं वापरलं, हे मी मुद्दाम असं लिहितो. चालेल. आता यानं काय करूया, मल्टिप्लाय करूया. सो देअरफॉर झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू, ह्या एनं ह्या दोघांना मल्टिप्लाय करू, डेल्टा एन ह्या दोघांना मल्टिप्लाय करू. सो ए बी प्लस मायनस ए इंटू डेल्टा बी प्लस मायनस डेल्टा ए इंटू बी प्लस मायनस डेल्टा ए इंटू डेल्टा बी. चालेल का, बघा काय काय केलं आपण. ओके. सो आता पुन्हा एकदा आपण काय म्हणू शकतो की हा झेड आणि हा ए बी काय होईल, सेम आहेत, कॅन्सल करू शकतो. सो देअरफॉर 1 प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू 1 प्लस मायनस, सॉरी आता हे कॅन्सलच म्हटल्यावर नाही लिहिलं तरी चालेल. सो डेल्टा झेड इज इक्वल टू काय राहिलं, प्लस मायनस ए डेल्टा बी प्लस मायनस बी इंटू डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा ए इंटू डेल्टा ए इंटू डेल्टा बी. चालेल. किंवा वेट, सॉरी, काय प्रोसिजर करायची बघा. हा ब्रॅकेट आपण इथं सॉल्व करून घेतलं, ह्या एनं दोघांनाही मल्टिप्लाय केलं, ह्या डेल्टा एनं दोघांनाही मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. आता काय करूया आपण, याला झेडनं मल्टिप्लाय, सॉरी डिवाइड करूया, आणि ह्या सगळ्यांना ए बीनं डिवाइड करूया. चालेल का बघा. शेवटी झेड आणि ए बी कशा आहेत, सेम आहे, त्यामुळे इकडे झेडनं केलं आणि इकडे ए बीनं केलं तर चालू शकतं. मग जेव्हा मी याला झेडनं डिवाइड करतो तेव्हा काय होणार बघा, 1 ह्याला हे जाणार ना 1 प्लस मायनस डेल्टा झेड अपॉन झेड आहे बघा.
असं का आलं तुम्हाला थोडं पुढं गेल्यानंतर लक्षात येईल. ए बी अपॉन ए बी 1 प्लस मायनस ए इंटू डेल्टा बी अपॉन ए इंटू बी. ए कॅन्सल होणार, राहणार काय डेल्टा बी अपॉन बी. व्यवस्थित बघा, सोपा आहे, काही शंका असेल तर विचारा. प्लस मायनस यानं मी याला मल्टिप्लाय केलं तर बी कॅन्सल होणार आहे, सो डेल्टा ए अपॉन ए होणार. आणि याला जर मी प्लस मायनस कॅन्सल होणार नाही आहे तसंच डेल्टा ए अपॉन ए राहिलं बघा हे, आणि डेल्टा बी अपॉन बी आहे बघा. चालेल. सो काय मिळालं आपल्याला. आता मात्र आपण इथं काय करूया, ह्या ए 1ला 1 कॅन्सल करूया. सो प्लस मायनस डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू डेल्टा बी अपॉन बी प्लस मायनस डेल्टा ए अपॉन ए. आणि ह्याला मी घालवतो म्हणजे काय की स्मॉल आहे, निग्लिजिबल आहे किंवा निग्लेक्ट करतो. सो राहिलं काय फक्त डेल्टा झेड अपॉन झेड इक्वल टू डेल्टा बी अपॉन बी प्लस मायनस डेल्टा ए अपॉन ए. ह्याचा काय अर्थ आला बघा, म्हणजे जरी दोघांची प्रोडक्ट असेल, दोघांच्या मध्ये जर गुणाकार जरी असेल तरी त्यांचा एरर घेत असताना काय करायची, दोघांची प्लस मायनस घ्यायची. सिंपल, म्हणजे थोडक्यात प्लस घ्यायचं दोघांचं, जरी दोघांच्या मध्ये गुणाकार असेल तर. आणि सेम हाच फॉर्म्युला पुढे कशासाठी वापरायचा तर डिव्हिजनसाठी वापरायचं. म्हणजे डिव्हिजनसाठी सुद्धा हाच फॉर्म्युला पुढं वापरला जातो. हे कळतंय का बघा. फक्त इथं मल्टिप्लिकेशन आहे म्हणून हे काय केलं, निग्लेक्ट केलं, हे राहिलेलं फक्त असं केलं. सो ह्याला म्हटलं जातं एरर्स इन प्रोडक्ट अँड डिव्हिजन. डिव्हिजनसाठी सुद्धा मग हाच फॉर्म्युला वापरला जातो. सो दिस इज द सेकंड मेथड ऑर सेकंड कॉम्बिनेशन ऑफ एरर. ओके. सो हेच असं लिहिलं तर चालतं. देअरफॉर डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू डेल्टा ए अपॉन ए प्लस म्हणतो मी डेल्टा बी अपॉन बी म्हणतो. चालेल. ओके. सो एक सेंटेन्स लिहूया. दस when two quantities are multiplied or divided, हे सेंटेन्स तुम्ही लिहा. कन्क्लुजन आहे thus when two quantities are multiplied or divided, multiply करा किंवा divide करा, the maximum relative error in the maximum relative error in the result is the sum of relative errors in each quantity. Sum of relative errors in each quantity. रिलेटिव्ह एरर झाला इन ईच क्वांटिटी. सो याला म्हटलं जातं एरर्स इन प्रोडक्ट अँड डिव्हिजन. डिव्हिजनसाठी सुद्धा सेम ॲडिशनच होते तिथं. तिसरा बघूया. न्यूमेरिकल घेतल्यानंतर अजून जास्त डिटेलमध्ये लक्षात येईल. सो तिसरं काय बघा, errors due to the power of measured quantity. Errors due to the power, ज्याला इंडेक्स म्हटलं जातं, power of measured quantity. म्हणजे फॉर एक्झाम्पल, डायरेक्ट एक्झाम्पल घेऊनच समजून घेऊया. बघा, फॉर एक्झाम्पल समजा जर झेड असं असेल ए डॉट ए, मगाशी काय होतं, झेड ए डॉट बी होतं. आता काय झालं बघा, झेड इज इक्वल टू ए डॉट ए. हेच मी असं लिहू, झेड इज इक्वल टू ए क्यूब, एचा क्यूब, पॉवर आली ना याची, पॉवर इंडेक्स आला याचा. सो झेड इज इक्वल टू ए डॉट ए. मगाशी आपण काय बघितलं होतं, जर असं असेल, प्रोडक्ट असेल तर ॲडिशन करतो ना आपण. देअरफॉर याचा एरर कसा येणार, डेल्टा झेड अपॉन झेड ना. आता सगळं लिहित बसलं, आता डायरेक्ट आन्सर लिहायचं. पुन्हा याचा काय येणार, डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा ए अपॉन ए. सिंपल ना. देअरफॉर डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू 3 इंटू डेल्टा ए अपॉन ए. चालेल का.
म्हणजे डायरेक्ट तुम्ही याच्यावरनं आता हे लिहिलं तरी चालतं, हे पण नाही लिहिलं तरी चालेल. सो इन जनरल मला सांगा मग, इफ झेड इज इक्वल टू ए रेस टू एन असेल तर कसं लिहिणार? म्हणून डेल्टा झेड मधला एरर डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू 3 इंटू म्हणजेच एन इंटू डेल्टा ए अपॉन ए. झालं. तुम्हाला डेल्टा झेड झेड डेल्टा ए ह्या व्हॅल्यू दिलेल्या असतात, एनची व्हॅल्यू काढा किंवा डेल्टा एची व्हॅल्यू काढा, असे मग एक्झाम्पल्स असतात. सो ए क्यूब असेल आणि ए रेस टू एन असेल तर मग असा चेंज. हे कळलं का कसं आलं बघा? समेशनचा रोल इथं वापरला, ॲडिशन केली, हेच आपण 3 इंटू डेल्टा ए आपण ए लिहू शकतो ना, आणि याच्यावर आपण जनरली हे लिहिलं. ह्याला म्हटलं जातं एरर्स ड्यू टू द पॉवर किंवा इंडेक्स, आणि हा झाला तिसरा टाईप. ओके. अजून एक याचं एक्झाम्पल देतो मी छोटंसं. इफ झेड इज इक्वल टू ए बी सी असं जर समजा तुमच्याकडे असेल, आणि एची पॉवर असेल पी, बीची पॉवर असेल क्यू, आणि सीची पॉवर जर असेल आर, तर कसं लिहायचं बघा? सिम्पल ना. गुणाकार आहे, डिव्हिजन आहे. गुणाकाराचा डिव्हिजनचा सेम असतो ना, ॲडिशन असते. इथं बघा ॲडिशनच असते ना सगळे. ओके. सो लिहा देअरफॉर डेल्टा झेड अपॉन झेड लिहिलं पहिल्यांदा, कुणामधला झेडमधला एरर लिहिला. आता तिघांचे 3 एरर लिहायचे आहेत आणि सगळ्यांची बेरीज करायची. सो पहिल्यांदा ए रेस टू पीचा लिहूया. मग ए रेस टू पीचा काय असणार सांगा? ए रेस टू एनचा काय होता? एन डेल्टा ए अपॉन ए. सो ए रेस टू पीचा काय असणार? पी डेल्टा ए अपॉन ए प्लस क्यू डेल्टा बी अपॉन बी प्लस आर डेल्टा सी अपॉन सी. सो जर तुम्हाला असं इक्वेशन आलं तर हा एरर असा लिहायचा. समजलं? आणि हे सॉल्व करायचं. मग तुम्हाला डेल्टा झेड अपॉन झेड मिळणार, झेडमधला एरर मिळाला थोडक्यात. सो हा एक इम्पॉर्टंट टाईप आहे. दिस इज द थर्ड टाईप. लक्षात आलं? चला लिहून घ्या. एक एक्झाम्पल घेऊया बुकमधलंच, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. चला बुक सगळ्यांनी जवळ ठेवा, हे लिहून घ्या. दिस इज द थर्ड कॉम्बिनेशन ऑफ द एरर. इम्पॉर्टंट आहेत हे एस्टिमेशन. चला मी आता एक्झाम्पल लिहित नाही, बुक तुमच्यासमोर आहे असं मी समजतो. सगळ्यांनी बुक जवळ घ्या. बुकमधलं आपण बघूया एकच एक्झाम्पल बघूया, जे 1.6 आहेत ते बघा. इन ॲन एक्सपेरिमेंट टू डिटरमाइन द वॉल्यूम ऑफ एन ऑब्जेक्ट, मास अँड डेन्सिटी आर रेकॉर्डेड ॲज यम दिला आहे बघा. यम मास दिलेला आहे बघा. 5 प्लस मायनस 0.15 मास हे के जीमध्ये असेल ना. पुढं रो दिलेला आहे, रो 5 प्लस मायनस 0.2 kg पर मीटर क्यूब. बघा बरोबर आहे का? आणि कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम. पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम काढायचं आहे, म्हणजे थोडक्यात डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू 100 काढायचं आहे. कळलं? आता दिलंय बघा काय, तुम्हाला याच्यावरून ओळखता येते बघा. हे म्हणजे एम आहे, हे म्हणजे डेल्टा एम आहे, चालेल का? हे म्हणजे रो आहे आणि हे म्हणजे डेल्टा रो आहे. मी सांगितलं होतं ना, जे मेन असते ते, आणि हे ते डेल्टा चेंज ना. आपल्याला काढायचं व्हॉल्यूममध्ये. ओके. सो रोचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, मास अपॉन व्हॉल्यूम. देअरफॉर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? मास अपॉन रो करून आधी फॉर्म्युला लिहून घ्यायचं. लिहिला? आता आपल्याला व्हॉल्यूममधला काढायचा म्हणून व्हॉल्यूम घेतलं ना. रो मधला काढायचं तर आहे तो फॉर्म्युला ठेवला असता, पण व्हॉल्यूम काढायचं असल्यामुळे व्हॉल्यूम आपण एका साईडला करून घेतलं. आता व्हॉल्यूम मधला एरर काढा. देअरफॉर फॉर्म्युला लिहा मग. डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू काय असणार मग? डेल्टा एम अपॉन एम आणि काय प्लस डेल्टा रो अपॉन रो. आणि पुन्हा ह्याला पर्सेंटेज काढा. सो पर्सेंटेज डेल्टा व्ही अपॉन व्ही म्हणजेच काय? हे जे काय येईल त्याला 100 मल्टिप्लाय करा. मग लिहा आता व्हॅल्यू सगळ्या. डेल्टा एम 0.15 हे सगळं आहे बघा. आता 0.15 हे 5, बुकमध्ये चेक करा. हे 0.2 हे 5 आणि इंटू हे 100. हे येणार 0.3, येणार 0.04 आणि इंटू हे 100. आणि हे किती येणार मग? 0.07. 0.07 आणि इंटू हे 100. सो 1 2 हे 7%. सो 7% बघा पर्सेंटेज इन डेल्टा व्ही अपॉन व्ही. म्हणजे पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम किती मिळाला? 7% मिळाला. कळलं का काय केलं? यात महत्त्वाचं तुम्हाला मला काय सांगायचं होतं, हे कसं लिहायचं हे सांगायचं होतं. बाकी हे सगळं बुकमध्ये आहेच. ह्याच्या पुढचं एक्झाम्पल तुम्ही 1.7 सॉल्व करून बघा, तुम्हाला तेही जमेल. लक्षात आलं?
सो दिस इज अबाउट द एरर्स. आजचं जे लेक्चर होतं ते पूर्णपणे एररशी रिलेटेड आहे. व्यवस्थित अभ्यास करा, याचा उद्याच्या टेस्टसाठी जास्त उपयोग होणार आहे. ओके, चला भेटूया आपण पुढच्या लेक्चरला. आय होप की पुढच्या लेक्चरला टॉपिक हा संपेल सगळा. सो आपण त्याचे MCQs आणि न्यूमरिकल्स डिस्कस करूया. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काही शंका असतील तर विचारा. थँक्यू सो मच.